नमस्कार, मी सर्जेराव साळवे, स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे। आमदार विक्रमसिंह पाचपुते यांच्या जनता दरबारात नागरिक समाधानी। जनतेचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे समाधान आमदार विक्रमसिंह पाचपुते। सर्वसामान्य जनतेचे प्रश्न जनता दरबारामार्फत तात्काळ निकाली लागत असून पहिल्या जनता दरबारामध्ये 395 नागरिकांनी समस्यांसाठी अर्ज केले होते। यातील 80% समस्या निकाली लागल्या असून काल झालेल्या दुसऱ्या जनता दरबारात एकूण 230च्या पुढे नागरिकांनी समस्या मांडल्या। मात्र मागील वेळेसपेक्षा यावेळी कमी अर्ज आल्याने जनतेचे प्रश्न मार्गी लागत असून नागरिक समाधानी असल्याचा अनुभव घेत आहेत, असं श्रीगोंदा नगर विधानसभेचे आमदार विक्रम पाचपुते यांनी जनता दरबारामार्फत सांगितले। काल श्रीगोंदा येथील आमदार निवासस्थानी दुसरा जनता दरबार पार पडला। यावेळी सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। समस्या घेऊन आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण जागेवरच कसे होईल यासाठी प्रयत्नशील असून सर्वच अधिकारी वर्ग आम्हाला चांगले सहकार्य करत असल्याचे पाचपुते यांनी सांगितले। तर पुढील जनता दरबाराची तारीख अधिवेशन असल्याने मागे पुढे होऊ शकते, त्या संदर्भात माहिती दिली जाईल असे आमदार पाचपुते यांनी सांगितले। प्रतिसाद उत्तम होता आणि यावेळी अधिकाऱ्यांनी चांगला आम्हाला सपोर्ट केला। मागची बरीचशी प्रकरणं निकाली निघाल्यामुळे जी म्हणजे रिपीटेड प्रकरणाची संख्या होती ती खूप कमी होती, त्यामुळे नव्याने काही प्रकरणं समोर आली होती। मागच्या तुलनेमध्ये संख्या थोडीशी कमी झाली होती, ही आनंदाची बाब आहे आणि लोकही समाधानी आहेत। आणि अधिकाऱ्यांनी आज नुसतं काय म्हणणार की तक्रार निवारणच नाही तर ते मार्ग कसा काढता येईल, म्हणजे एखादं प्रकरण कुठे थांबलंय, काय झालंय, त्याचा निकाल कसा लावता येतील, आणि हे प्रत्येक खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी उत्तम असं सहकार्य केल्यामुळे आजचा जनता दरबार हा नक्कीच चांगल्यापैकी यशस्वी झाला असं म्हणायला काही हरकत नाही। जवळजवळ 230च्या आसपास काहीतरी असेल, 230-235। यावेळेस त्याला की मागच्या वेळेस आम्ही प्रश्न जाणून घेत होतो आणि नंतर कारवाई होत होती। यावेळेस प्रश्न जाणून घेऊन त्याच ठिकाणी कारवाई कशी करता येईल याच्यावरती जास्त जोर दिला होता। म्हणजे लोकांना परत परत हेलपाटे मारावे लागत नाहीत, लगेच त्यांचे प्रश्न मार्गी लागू शकतात। त्यामुळे थोडासा वेळ लागत होता, पण प्रश्न हा 100% मार्गी लावायचा प्रयत्न केला। जवळजवळ 80% अर्ज हे निकाली लागले होते। एक 10% अर्ज असे आहेत की ज्याच्यामध्ये मार्ग निघू शकत नाही, त्याला मार्ग निघायला वेळ लागणार होता, आणि 10% प्रकरणं अशी असतील की ते येत्या महिन्याभरात त्यांचे निकाली निघतील। त्यामुळे जवळजवळ 80%च्या आसपास जे काही तक्रारी आल्या होत्या त्या पूर्ण झाल्यात असं म्हणायला काही हरकत नाही। फक्त अधिवेशनाच्या तारखा आल्यानंतर पुढचं जनता दरबाराची तारीख ठरवली जाईल, कारण नेमकं मार्चच्या पहिल्या आठवड्यातच अधिवेशन सुरू होईल आणि आपला मानस असा आहे की पहिल्या सोमवारी ठेवायचं। आणि सोमवारी ठेवण्याचं कारण असं आहे की बाजार दिवस असल्यामुळे अनेक सर्वसामान्य जनतेला शहरामध्ये येणं शक्य होतं, तालुक्याच्या ठिकाणी येणं शक्य होतं, त्यामुळे दळणवळणाची साधनं त्यांची सहजासहजी उपलब्ध होतात। त्यामुळे आम्ही सोमवारच्या दिवशी हा जनता दरबार ठेवत असतो। त्यामुळे पुढचा जनता दरबार कधी ठेवायचा याविषयी पुढच्या एकदा अधिवेशनाच्या तारखा आल्यानंतर निर्णय केला जाईल। रिपीटेड अर्जांची संख्या 10%च होती, म्हणजे ज्यांचे प्रश्न मागच्या वेळेस मार्गी लागले नव्हते, आणि काही असे होते की जे प्रश्न मार्गीच लागू शकत नाही। हे 2-5% अर्ज होते की ज्यांचे प्रश्न इतर तालुका स्तरावरचे नाही आहेत, अशांना आम्ही समजून सांगायचा प्रयत्न केला की योग्य ठिकाणी त्यांना हे अर्ज करावे लागतील। मग काही जिल्हा स्तरावरचे होते, काही राज्य स्तरावरचे होते। त्या पद्धतीने आता कार्यवाही पण आम्ही सुरू केलेली आहे। आजचं जे धीमागतीने झालं त्याचं कारणच असं होतं की प्रत्येकाला जास्तीत जास्त वेळ देऊन त्यांचं निवारण 100% कसं होईल, आमचा कन्सर्न हाच होता। म्हणजे मागच्या जवळजवळ 400च्या आसपास आकडा होता, आता आम्ही हा 225च्या आसपास घेऊन आलेला आहे। आमचा कन्सर्न हाच आहे की येणाऱ्या काळामध्ये जनता दरबारमध्ये कमीत कमी लोकांना यावं लागेल, या हिशोबाने आम्ही प्रयत्न करतोय। तहसीलच्याही अनेक केसेस आता त्यांनी निकाली काढलेल्या आहेत, पंचायत समितीच्या जे काही प्रकरणं रखडलेली होती ती काही निकाली निघालेली आहेत। अशा पद्धतीने प्रत्येक डिपार्टमेंट म्हणजे काय म्हणणार की पोलीस खात्यापासून आम्हाला या ठिकाणी सहभाग नोंदवला जातोय। खरेदी विक्रीच्या अधिकारी सुद्धा यामध्ये असतात, रजिस्टर स्वतः असतात, AR असतात, तुमचे ST महामंडळाचे प्रश्न असतात। त्यामुळे असे प्रत्येक प्रश्न निकाली कसे निघते। यावेळेस प्रकर्षाने बिबट्याचा जो प्रश्न होता तो फॉरेस्टचा मागच्या वेळेस खूप मोठ्या प्रमाणावर होता। लोकांमध्ये जनजागृती झाल्यामुळे बोटावर मोजण्याची प्रकरणं वन खात्याची आली होती। त्यामुळे शेवटी काही प्रश्न असे असतात की जनजागृती होणं गरजेचं आहे आणि ती करण्याचा आम्ही सर्वजण अधिकाऱ्यांचाच प्रयत्न करतो। कसं असतं, शेवटी एक पद्धत मी मागेही सांगितलं की जुनी कोरोना काळामध्ये काही पद्धत डिस्टर्ब झाल्या होत्या, त्या नव्याने आता परत आपण इम्प्लिमेंट करतो। त्यामुळे थोडाफार डिस्टर्बन्स होता, पण आता बऱ्यापैकी सुरळीतपणा येतोय। म्हणजे मागच्या जनता दरबारात येणाऱ्या तक्रारी किंवा समस्या त्याच्या तुलनेत ह्या जनता दरबारात येणाऱ्या समस्या ह्यात जो फरक आहे याच्यावरनं एक लक्षात येतं की बरीचशी कामं आता त्या स्तरावरती
मोकळी व्हायला लागली की त्या स्तरावरती ती उत्तरित व्हायला लागलेली आहे. त्यामुळे आमच्यापर्यंत त्यांना येण्याची गरज पडत नाही. आणि आमचा मूळ उद्देश हाच आहे की पुढच्या काही महिन्यांमध्ये जनता दरबारमध्ये बोटावर मोजणं इतकीच लोक आली पाहिजे, ह्या हिशोबाने आम्ही काम करतो.